नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये सेमी गव्हर्नमेंटचा फायनल कट ऑफ बघणार आहे। आता फायनल कट ऑफ काय असतं की शेवटच्या राऊंड मध्ये कोणत्या विद्यार्थीला क्लोजिंग रँक गेलेली का कॅटेगरी आहे, समजा स्पेसिफिक कॅटेगरी एक्झाम्पल देते तुम्हाला मी फक्त की एक स्पेसिफिक कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी आहे आपल्याकडे, आणि त्या ओपन कॅटेगरीमध्ये शेवटचा विद्यार्थी कोणत्या रँकवरती अलॉट होत असतो त्याला आपण फायनल कट ऑफ म्हणतो। ठीक आहे, आता फायनल कट ऑफ कॅप 1 चा पण असू शकतो, कॅप 2 चा पण असू शकतो, कॅप 3 चा पण असू शकतो। कॅप म्हणजे राऊंड्स, जे पण राऊंड चालतात आपले स्टेट कोटाचे महाराष्ट्राचे, आणि हा स्टेट कोटाचा कट ऑफ आहे। ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघून घेणार आहे की सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसचा कट ऑफ काय जाणार आहे। जो शेवटचा विद्यार्थी होता मागच्या वर्षी तो कोणत्या रँकवरती अलॉट झाला होता सेमी गव्हर्नमेंट मध्ये, त्या स्पेसिफिक कॅटेगरी मधून या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे। तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती जेवढे पण कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये तेवढ्याचे सगळ्याचे रिव्ह्यू येणार आहे, फीस, कट ऑफ, इन्फ्लेशन फ्लो सगळं काही येणार आहे। सोबतच एक अजून गोष्ट, काउन्सिलिंगची फ्री टिप्स तुम्हाला भेटणार आहे, आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, अथवा डायरेक्टली तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊ शकता। ऑफिस कुठे आहे? माडा कॉलनी, भोकरदन। भोकरदन कुठं आले खूप सारे लोक विचारतात मला, तर भोकरदन हे आपलं जालनामध्ये आलं। ठीक आहे, चल तर आपण बघून घेऊया। सगळ्यात अगोदर आपल्याकडे आहे ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर ओपन कॅटेगरी मागच्या वर्षी 62,380 रँकवरती क्लोज झाली होती, म्हणजे शेवटचा विद्यार्थी जो होता तो 62,380 मार्कवरती तो क्लोज झाला होता कट ऑफ। ठीक आहे, कोणासाठी? ओपन कॅटेगरीसाठी। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर 81,300 मार्कवरती हा क्लोज झाला होता। आता काय असतं ना, खूप सारे विद्यार्थी काय करतात की शेवटपर्यंत थांबत नाही, कारण त्यांना याच वर्षी काय करायचं असतं की ऍडमिशन घ्यायचं असतं, तर ते सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा टाकून देतात। ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, हा फायनल कट ऑफ आहे, हे फायनल कट ऑफ आहे, म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही गेलात तर या रँकच्या आज जर का तुमची रँक असेल स्पेसिफिक कॅटेगरीमधून, त्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल आहे, पण तुम्हाला रिक्स पण घ्यावं लागेल। कसं रिक्स? की शेवटपर्यंत जावं लागेल, आणि खूप सारे पॅरेंट्स शेवटपर्यंत जात नाही कारण त्यांना भीती असते की आम्हाला कॉलेज अलॉट होईल की नाही होणार। ठीक आहे, चालेल, समजलं एवढं? तर हे शेवटचा राऊंडचा कट ऑफ आहे। आता माझं खोटं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही एक काम करा, सरळ सीईटी सेलच्या पोर्टलवर जा, नीट यूजी काउन्सिलिंग असते तिथं, त्या पोर्टलवरती क्लिक करून तुम्ही काय करा, एकदा फायनल कट ऑफ बघून घ्या, तुम्हाला तिथं समजून जाईल सगळं। ठीक आहे, चला बघून घेऊया। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या बद्दल विचार सांगितलं मी तुम्हाला, 81,300च्या आत रँक असेल तुमची तर तुमचं अलॉटमेंट होणं हे शक्य आहे। त्याच्यानंतर विजय कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर विजय कॅटेगरीचे कट ऑफ काय जाणार आहे, तर विजय कॅटेगरीचा कट ऑफ 1,02,956 हे मागच्या वर्षीचा आहे। या वर्षी थोडंफार चेंज येऊ शकतं, पण कट ऑफ कमीच जाणार या वर्षी, कारण एक नवीन कॉलेज आलेलं आहे आता। ठीक आहे, पण जेव्हा एसएमएल येईल आपली तेव्हा एसएमएल नुसार सुद्धा मी तुम्हाला कट ऑफ नक्कीच सांगेल। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण विचार करून घेऊया एनटीबीचा 1,26,257 या रँक वरती गेला होता। त्याच्यानंतर एनटीसी 7 लाख म्हणते मी 79,608 रँक वरती क्लोज झाला होता इथं कॉलेज। त्याच्यानंतर एनटीडीचा विचार केला आपण तर 89,233 रँक वरती कॉलेज इथं क्लोज झाला होता। त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा विचार केला तर मागच्या वर्षी 1,63,184 रँक वरती आपला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज क्लोज झाला होता। ठीक आहे, चालेल, गुड। त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 3,80,371 रँक वरती क्लोज झाला होता। आता एसटी एससी रँक कसं आहे याच्यामध्ये आपल्याला सांगू शकणं थोडं कठीण जात असतं कट ऑफ कधी पण फायनल कट ऑफ, कारण विद्यार्थी किती आलेले त्याच्यावरून आपल्याला हे कळत असतं। ठीक आहे, जे कॅटेगरी असते ना त्याचं रँक सांगणं थोडं कठीण असतं, कारण हे एसएमएल वरती थोडंफार डिपेंड करतं। ठीक आहे, जे एसएमएल येणार आहे ना आपली त्याच्यावरती हे थोडंफार डिपेंड करतं। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एससीबीसीचा विचार केला तर 81,126 रँक वरती मागच्या वर्षी कॉलेज अलॉट झालं होतं। ठीक आहे, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की तुम्हाला माझं खोटं वाटत असेल, हे चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सरळ फायनल कट ऑफ लिस्ट 2024 चा PDF असते ती मी स्वतः पण शेअर करून देईन वाटलंच तर आपल्या याच्यावरती, कशावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती। तर लवकर जॉईन करून घ्या, कारण मी जेव्हा रजिस्ट्रेशन होणार आहे नीटच्या त्याच्या अगोदर मी ते टाकून देईल। कारण कसं असतं ना, व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही नवीन जॉईन झालात तर तिथं कसं असतं की नवीन जॉईन झालात त्यांना वरचे मेसेजेस दिसत नाही,
म्हणून मी आतापर्यंत तिथं काही टाकलेलं नाही आहे. ठीक आहे, फक्त थोडीफार इन्फॉर्मेशन टाकत असतो. तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर ते जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे, सो याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल, स्क्रीनशॉट पण काढू शकता तुम्ही. काढला? ठीक आहे, तर चालेल. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. ठीक आहे, या घरी उड गई यार.